भोंदूखरात आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा भक्त भोंदूला घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा। एसआयटी तपासात माहिती उघड। भोंदूखरात शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी खरातच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा। फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल। या प्रकरणी 2 आरोपींना अटक। ललित पोफळेनं देखील अनेक महिलांवर अत्याचार केला। करोडो रुपयांची संपत्ती पुण्यात कमावली। मागच्या 2 महिन्यापूर्वी विमान खरेदी करायला गेला होता। रवींद्र धंगेकर यांचा आरोप। भोंदूखरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 नंबरच्या प्लॉटमध्ये खरेदी केले रो हाऊस। सीए ललित पोफळेच्या पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी। ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून ही चर्चा। भोंदूखरातला पोटाचा आजार असल्याची माहिती समोर। शिवनिका संस्थेचे विश्वस्त डॉक्टर कातोरे यांनी खरातवर उपचार केले होते। खरातच्या आजारावर 2 वेळा उपचार करण्यात आल्याची माहिती। भोंदूखरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा। खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर। भोंदू अशोक खरात प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन विभाग देखील कारवाई करणार। खरातनं प्राण्यांची शिकार करत अघोरी पूजेसाठी वापर केल्याचा संशय। या संदर्भात वन विभागाचं एसआयटीला पत्र। भाजप नेता उदय सांगळे यांचे आमदार कोकाटेंवर गंभीर आरोप। खरातची भोंदूगिरी कोकाटेंच्या आशीर्वादामुळेच सुरू होती। कोकाटेंची चौकशी झाली पाहिजे, उदय सांगळे यांची मागणी। रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स नाही। एसआयटीनं चाकणकरांना अद्याप चौकशीसाठी बोलावलं नाही, सूत्रांची माहिती। ज्यांना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नाही अशी व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या। रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर हल्लाबोल तर एसआयटी अजूनही चाकणकरांची चौकशी का करत नाही, सुषमा अंधारेंचा सवाल। भोंदू खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यात 3 BHK आलिशान फ्लॅट। खरातनं बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याची माहिती। सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही। भोंदू खरात प्रकरणात दीपक साळुंखेंचे व्यवहार समोर। खरातच्या मुलीला 32 ते 34 लाखांचा फ्लॅट गिफ्ट केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। तर माझ्यावर खोटे आरोप होत आहेत। अंधारेंनी एसआयटीला पुरावे द्यावे, साळुंखेंची प्रतिक्रिया। आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं अशी चर्चा, तर दादांच्या अपघात प्रकरणातून VK सिंगला वाचवायचं अशाही चर्चा। सत्य लपवण्यासाठी अट्टहास कशासाठी, रोहित पवार यांचं ट्विट। फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता। दादांचा विमान अपघात नाही तर घातपात आहे। ज्यांना अडचण होती त्यांचं टार्गेट दादा होते, संगीता तिवारी यांचाही आरोप। खरातच्या मुलीच्या लग्नात जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। खरातला एका सुरात समर्थन देण्यासाठी लग्नात गेले होते, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। भोंदूबाबाला समर्थन देणाऱ्यांवर कारवाईची मागणी। खरात प्रकरणात मंत्री जयकुमार रावल यांचीही चौकशी झाली पाहिजे। ईशान्येश्वर मंदिराला कोणत्या निकषावर पर्यटन दर्जा दिला, सुषमा अंधारेंची मागणी। नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत, वेळ आल्यावर साक्षीदार उभे करणार। तृप्ती देसाई आरोपांवर ठाम। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी भोंदू खरातची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा। दीपक केसरकर यांच्यावर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त। खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, केसरकरांच्या या वक्तव्यावर नेत्यांची नाराजी, सूत्रांची माहिती। खरात प्रकरणात बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यास सरकार कोसळू शकतं, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य। आमदार आणि मंत्र्यांचा सहभाग सिद्ध झाल्यास राज्यात राजकीय भूकंप, खडसेंची प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरातकडे 4 सिम कार्ड, महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी वेगळा मोबाईल तर VIP लोकांसाठी खास नंबर वापरायचा। एसआयटी तपासात धक्कादायक माहिती उघड। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला। महापौर रितू तावडे यांचं जैन मुनींबद्दल मोठं वक्तव्य। तर रितू तावडे गुरुदेव नम्रमुनी महाराज यांना भेटल्यानंतर महापौर झाल्या, मंगल प्रभात लोढा यांचा दावा। एका महापौरबाईंनी किती अंधश्रद्धा पसरवावी, मुनी साधू कोणीही चमत्कारी नसतात, रितू तावडेंच्या वक्तव्यावरून संगीता तिवारींची टीका। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची जात पडताळणीची चौकशी करा,
खोट्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा गोपीचंद पडळकर यांचा आरोप, पोलिसांनी सुमोटो घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी. जयंत पाटील यांना बिब्बा टाकण्याची सवय, जिथे शक्य तिथे बिब्बा टाकतात गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांच्या जयंत पाटील यांनी बिब्बा टाकला, चंद्रकांत पाटील यांची टीका. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावरून अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून संताप व्यक्त, महामंडळाच्या व्यवस्थापकाकडून अटी शर्ती लावल्याचा नरेंद्र पाटील यांचा आरोप. राष्ट्रवादीतून ओबीसी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल वगळल्याची चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 7 ऐवजी आता 4 फ्रंटल सेल असणार. सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून पक्ष ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या काही लोकांना भाजपचे विचार पुढे न्यायचे, विकास लवांडे यांचा आरोप. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली, बॅनर प्रकरणानंतर सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी रायगडमधील तटकरेंच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांचा फोटो नव्हता. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दिवंगत अजित पवार यांचे बॅनर झळकले, दादा तुम्ही सोडून गेले पण महाराष्ट्रानं तुमची किंमत केली नाही, नो एफआयआर राजकारण लई वंगाळ बॅनरवरील आशय. डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किदवई यांची बदली, अजित पवारांच्या अपघातानंतर किदवई यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. किदवई हे मध्य प्रदेश केडरचे 1996च्या बॅचचे आयएएस अधिकारी. खरात प्रकरणानंतर बोंदूबाबांवर नागरिकांचा रोष वाढला, पुण्याच्या खेड तालुक्यात बोंदूबाबाला नागरिकांकडून चोप, तर नांदेडच्या बिलोलीमध्ये तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक. केडीएमसी अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शारीरिक सुखाची मागणी, वरिष्ठांनी कामावरून काढण्याचे आदेश दिल्याचं सांगत किळसवाणा प्रकार, भूषण पाटील विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वर्षांच्या चिमुकल्याला जीवनदान, श्वसन नलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा डॉक्टरांकडून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश, 6 तासांच्या मृत्यूशी झुंजीनंतर प्रकृती स्थिर. नागपूर पोलिसांचं शहरात कोम्बिंग ऑपरेशन, लकडगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीत कारवाई, ऑपरेशन थंडर अंतर्गत 53 ग्रॅम गांजा जप्त, अंमली पदार्थ विक्री आणि खरेदी विरोधात पोलिसांचं ऑपरेशन. एलआयजी घरांना मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, सिडकोच्या एलआयजी गटातील 10,573 घरांना स्थगिती, 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जदारांना घरं देऊ नये, न्यायालयाचे निर्देश. आसाममध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे अनोखे अंदाजात स्वागत, मुंबई से आया मेरा दोस्त गाण्यानं रंगला प्रचार दौरा. हॉर्मुझमध्ये जाऊन देशांनी तेल घ्यावं किंवा अमेरिकेकडून तेल खरेदी करावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला, फ्रान्सनं एअरस्पेस वापरू दिला नाही, मदत केली नाही, लक्षात ठेवणार, ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराण आता सुरक्षा देणार, सुरक्षेच्या बदल्यात जहाज आणि टँकर इराणला शुल्क देणार, इस्रायल आणि अमेरिकन जहाजांना हॉर्मुझमध्ये एंट्री बंदच. युद्धात पाकिस्तानपेक्षा भारत उत्तम मध्यस्थी करू शकतो, बीड शहरातील गॅस एजन्सीमध्ये 8 दिवसांनंतरही गॅस मिळत नाही, गॅस एजन्सीपासून 4 किलोमीटरपर्यंत जावं लागतं, घरपोच गॅस मिळण्यासंदर्भात नागरिकांची मागणी. रत्नागिरीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका, बोटीवरील खलाशांना सिलेंडर मिळत नसल्यानं सध्या मच्छीमारी नौकेवर स्टोव्हचा पर्याय, खलाशांसाठी लागणारं सर्व जेवण आता गॅसऐवजी स्टोव्हवर बनवलं जातंय.